पाटलांचा दौरा आजपासून सुरू होतोय. त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे. काय सांगाल नक्की मनोज जरांगे पाटलांना काय आव्हान कराल? एक माझं आव्हान आहे की महायुतीच्या सरकारने स्पष्टपणे निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पण आरक्षण दिलं गेलं असताना कायद्याच्या कसोटीवरती ते दिलं गेलं पाहिजे. 2 वेळेला यापूर्वी आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. ज्यावेळेला एकदा लोकशाही आघाडीचं सरकार होतं, नंतर मग देवेंद्रजीचं सरकार होतं, परंतु उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. आणि त्याचबरोबर ती मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी पूर्णपणाने सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला असल्यामुळे आताचं टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर त्यावेळेला ज्या काही त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या त्याची पूर्तता करूनच ते आरक्षण द्यायचं असल्यामुळे काही कालावधी लागेल. माझी विनंती आहे की हे आरक्षण दिलं जाणार आहे. OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं जाणार आहे. शाश्वत पद्धतीचं ते दिलं जाणार आहे. त्यामुळे कायदेशीर त्रुटी पूर्ण करण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी जरांगे पाटलांनी जर का दिला तर मला असं वाटतं की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आसपास त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करू शकतं. क्युरेटिव्ह पिटिशन जे काय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे त्याची सुनावणी 23 तारखेला ओपन कोर्टात आहे. आत्तापर्यंतच्या सुप्रीम कोर्टाच्या संबंध कार्यकक्षेत क्युरेटिव्ह पिटिशनवरती ओपन सुनावणी होण्याची पहिलीच वेळ आहे. याचा अर्थ असा आहे की महायुतीचं राज्यातलं सरकार जे एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वातलं काम करत आहे हे पूर्णपणाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कमिटेड आहे. उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर निघालेत का राम मंदिरला. ज्यावेळी अयोध्या मंदिरात पंतप्रधान जातील किंवा त्याच दरम्यान जात आहेत आणि त्यांनी संजय राऊत म्हणतात की सावरकरांच्या स्मृती संदर्भात का गेला नाही. एक असं आहे की ही जी काही टीकाटिप्पणी चालू आहे आता ही टीकाटिप्पणी प्रामुख्याने संजय राऊत ज्या पद्धतीने करत आहेत थोडंसं वैफल्य त्यांनासुद्धा खूप मोठ्या डोंबरावरती आलेलं आहे. म्हणून टीकाटिप्पणी राजकारणामध्ये जरूर व्हावी, ती विचारधारेवरती व्हावी, परंतु त्याच्या पलीकडचा ज्या वेळेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देण्याची टीकाटिप्पणी होते त्याच्याबद्दल काय फारसं भाष्य माझ्या सरकारला करावंसं वाटत नाही. काळा मंदिरात जाण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. उद्या रामलल्लाची प्रतिष्ठापना संबंध देशवासियांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभार्थ त्या ठिकाणी होत आहे. प्रत्येकजण लोकशाहीच्या माध्यमातून आपापलं जे काय कार्य असेल तो त्या ठिकाणी चालू ठेवत असतो. आगामी लोकसभेसाठी महायुतीतून किती जागांची मागणी तुम्ही करताय? नाही, आत्ता मी या महिन्याच्या अखेरीस राज्यपाथीवरती एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा, मी स्वतः, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे जे काही घटक पक्षाचे आहेत ते प्रमुख आम्ही त्या ठिकाणी बसू. 48 जागांच्या संदर्भात आम्ही सखोलपणाने त्या ठिकाणी चर्चा करू. आम्ही एक उद्दिष्ट ठेवले की 45+ आणि या संदर्भातला अंतिमनिर्णय हा दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होईल. अपेक्षा अशी आहे की 15 फेब्रुवारीच्या आसपास या संदर्भातल्या निर्णयास्पद आम्ही त्या ठिकाणी पोचू. सातारची जागा अजितदादांनी सांगितलं घेणारच, मात्र भाजप आणि शिवसेनेने सुद्धा ही जागा घेण्यासंदर्भात महायुतीतून हालचाली सुरू आहेत. तर तुमची मागणी काय असेल? स्वाभाविकपणाने प्रत्येक महायुतीतला पक्ष आपापल्या पक्षासाठी मागणी करू शकतो, परंतु 14 जानेवारीला संबंध राज्यात 36 जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे झाले. त्यानंतर आम्ही एक वरिष्ठ पातळीवरती ठरवलं होतं की आता जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुठल्याही घटक पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी काही वक्तव्य करू नयेत. कारण आता राज्य पातळीवरती आता आम्ही बसायचं ठरवलेलं असल्यामुळे त्या संदर्भातला निर्णय राज्य पातळीवरती आम्ही त्या ठिकाणी करू. दादाने जे वक्तव्य केलं आहे ते वस्तुस्थिती खरी आहे. राज्य पातळीवरचं एक मोठं राज्यव्यापी अधिवेशन कर्जतला मी ज्यावेळेला भरलं होतं त्यावेळेला संबंध महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं होतं की कारण आज 4 जागांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला यशस्वी झाला आहे. त्यामध्ये रायगड असेल, बारामती असेल, शिरूर असेल, सातारा असेल. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांना दादांनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्यात. रोहित पवारांना ईडीची नोटीस आलेली आहे. शरद पवारांनी टीका केलेली आहे. खरंच आता म्हणजे राहिलेला गटसुद्धा तुमच्यावर यावा यासाठी ही खेळी चालली असं वाटतं? बिलकुल याच्यामध्ये कोणाची खेळी असण्याचं काही कारण नाही. अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे फार मोठ्या प्रमाणावरती पाठबळ उभं राहिल्याच्या नंतर केवळ संशय निर्माण करणं, आम्ही घेतलेल्या भूमिकेच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, अशा वेळेला भारत सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्या गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम करत आल्या. आम्हाला केवळ बदनाम करण्यासाठीच अशा पद्धतीची वक्तव्य त्या ठिकाणी होत आहेत. पाहिलं तर
त्यांच्या संदर्भातली जी काय कार्यवाही किंवा तपास असेल तो यापूर्वीपासूनच त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. रोहितदादांना पण नोटीस आलेली आहे. मी त्यांच्या संदर्भातच बोलतो आहे. त्यांना जी नोटीस आलेली आहे ती आत्ताच नाही तर त्यांच्या कारखान्याच्या संदर्भात किंवा त्यांच्या संस्थेच्या संदर्भात जे काही तपास असेल तो गेले अनेक महिने त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे त्याच्याशी आम्ही घेतलेल्या निर्णयाचा सुतराम दुरान्वयनी अजिबात संबंध नाही. केवळ अजितदादांच्या भूमिकेला प्रचंड प्रमाणावरती पाठबळ मिळत असल्यामुळे कल्पोकल्पित काही कथा तयार करत आम्हाला जनतेमध्ये विचकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण असा किती प्रयत्न केला गेला तरी महाराष्ट्रातलं दादांचं पाठबळ हे मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे. आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते 100% सिद्ध होईल. ओके, थँक्यू. थँक्यू.